मग जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू झाले. अनेक जुन्या आठवणी नव्याने जाग्या झाल्या. कितीतरी जुने क्षण स्मृतीच्या पटलावर आले आणि निघून गेले. कधी दोघे मनमोकळेपणाने हसले तर कधी त्यांचे डोळे पाणावले. थोड्याच वेळात दोघेही भूतकाळातून पुन्हा वर्तमानात आले. 2 वेळा कॉफी घेतल्यानंतर पौर्णिमा म्हणाली, "भूक लागली आहे. जेवणाची सोय करणार नाहीस का? येथेच रूममध्ये जेवणार की बाहेर जाऊया?" अजयने विचारले. त्यानंतर पौर्णिमाच्या इच्छेनुसार त्याने रूममध्येच जेवण मागविले. जेवणानंतर पुन्हा गप्पा, गप्पा आणि खूप साया गप्पा. अज्ज, आता मी निघते. तुला भेटून खूप छान वाटले. अशी आशा करते की यापुढे तू माझ्यासाठी स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. पौर्णिमाने घड्याळ बघितले. संध्याकाळ होत आली होती. एकदा गळाभेट नाही घेणार? अजयने अपेक्षेने तिच्याकडे पाहिले. जाणो काय होते त्याच्या डोळ्यात, ज्यामुळे पौर्णिमा मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे त्याच्या मिठीत सामावली. अजयने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडले. त्यानंतर अलगद आपल्या ओठांचा स्पर्श तिच्या कानाखाली मानेवर केला. नंतर तिचे तोंड स्वतःकडे करून आतुरतेने तिच्या ओठांचे चुंबन घेऊ लागला. त्याच्या प्रेमात पौर्णिमा विरघळत चालली होती. अजयने तिला उचलून बिछाण्यावर आणले. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला आणि पौर्णिमा जणू झोपेतून जागी झाली. अजयने पुन्हा तिला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला. पण आता पौर्णिमा भानावर आली होती. तिने फोन उचलला. तो रवीचा होता. पौर्णिमा आपल्या आतुर श्वासांवर नियंत्रण मिळवत रवीशी बोलली आणि ती येथे सुखरूप असल्याचे त्याला सांगितले. "अज्ज, मी तुझा हट्ट पूर्ण केला. आता कृपा करून यापुढे मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. माझे म्हणणे ऐकशील ना?" पौर्णिमाने अजयचा हात स्वतःच्या हातात घेत त्याच्याकडून वचन घेतले आणि त्यानंतर ती कॅबच्या दिशेने निघाली. जवळपास 2 महिने झाले. अजयने एकही फोन, मेसेज न केल्याने पौर्णिमा निश्चिंत झाली होती. पण तिचा हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. अज्ज पुन्हा पूर्वीसारखे वागू लागला. कधी पौर्णिमाच्या येण्या-जाण्याच्या वाटेवर उभा राहायचा, तर कधी महाविद्यालयाच्या गेटवर. कधी SMS करायचा तर कधी व्हॉट्सअप मेसेज. आता पौर्णिमा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागली होती. पण हो, या काळात त्याने तिला एकदाही फोन केला नाही. तरीही ती मनातल्या मनात अजयच्या अशा वागण्यामुळे घाबरून गेली होती. कारण घरी गेल्यानंतर अनेकदा मुले गेम खेळण्यासाठी तिचा मोबाईल घेत असत. अशा वेळी कोणी अजयचा मेसेज वाचला तर काय होईल याची तिला भीती होती. काहीतरी करावेच लागेल. पण काय? रवीला सर्व सत्य सांगू का? नाही नाही. पतीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कुणी तिच्यावर प्रेम करीत आहे हे त्याला कसे सहन होणार? तर मग काय करू? अजयच्या पत्नीला भेटून तिच्याकडे मदत मागू का? नको. असे केल्यास विभाच्या नजरेत अजयची किंमत राहणार नाही. तर मग नेमके करू तरी काय? पौर्णिमा जितका विचार करायची तितकीच गोंधळून जायची. पुढच्या महिन्यात पौर्णिमाचा वाढदिवस होता. अज्ज पुन्हा एकदा शेवटचे भेटण्याचा हट्ट करू लागला. पौर्णिमा त्याच्या मेसेजेसना प्रतिसाद देत नव्हती. मात्र अज्जवर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते. कधी-कधी त्याच्या मेसेजमध्ये अधिकारवाणीने दिलेली धमकी असायची की पौर्णिमाच्या मनात असो किंवा नसो, तो तिच्या जन्मदिनी तिला भेटणार आणि तिचा वाढदिवस साजरा करणारच. ठरलेल्या वेळी ती अजयला भेटायला गेली. ते अजयच्या एका सहकर्मचाऱ्याचे घर होते, जे तो भाड्याने द्यायचा. मात्र भाडेकरून मिळाल्यामुळे सध्या घर रिकामेच होते. अजयने त्याच्या ओळखीच्या माणसाला घर भाड्याने घेण्यासाठी दाखवतो असे सांगून चावी घेतली होती. जसे पौर्णिमाला वाटत होते त्याचप्रमाणे अजयने केक, फूल आणि चॉकलेटची व्यवस्था केली होती. टेबलावर सुंदर पद्धतीने पॅकिंग केलेली भेटवस्तू ठेवली होती. पौर्णिमाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले. आज ती पूर्णपणे सावध होती.
भावनात्मक रूपात तिच्यावर वर्चस्व गाजविण्याचा अजयचा एकही प्रयत्न तिने यशस्वी होऊ दिला नाही. काही वेळ औपचारिक गप्पा झाल्यानंतर पूर्णिमाने केक कापण्याची औपचारिकताही पूर्ण केली आणि केकचा एक तुकडा अजयला भरवला. त्यानंतर लगेचच अजयने तिला आपल्या बाहुपाशात घेण्याचा प्रयत्न केला. पूर्णिमाने मात्र प्रतिसाद दिला नाही. थोड्या वेळानंतर तिने अजयकडे त्याच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली. विभा तुझ्यावर खूप प्रेम करते ना अजय? हो, करते. अजयच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले. कधी तू तिला विचारले आहेस का की लग्नापूर्वी तिचे कोणा दुसऱ्यावर प्रेम होते का ते? पूर्णिमाने विचारले. नाही. नाही विचारले आणि मला ते माहिती करून घ्यायचे नाही, कारण तेव्हा मी तिच्या जीवनाचा भाग नव्हतो. अजयने अगदी शांत स्वरात उत्तर दिले. जर विभाने अजूनही तिच्या भूतकाळाशी असलेले नाते जोडून ठेवले असेल तर? पूर्णिमाने रागाची ठिणगी उडवणारा प्रश्न विचारला. नाही, विभा चरित्रहीन असूच शकत नाही. ती माझ्याशी कधीच बेईमानी करू शकत नाही. अज्ज रागाने लालबुंद झाला होता. अरे वा अज्ज, जर विभाने तिचा भूतकाळ लक्षात ठेवला तर ती चरित्रहीन आणि तू माझ्याशी नाते जोडलेस तर ते प्रेम. कशी दुहेरी मानसिकता आहे ना. मानली तुझी विचारसरणी. पूर्णिमा उपहासाने म्हणाली. अज्जला काय उत्तर द्यावे तेच सुचले नाही. तो विचारात पडला. अज्ज, जसा विचार तू करतोस जवळपास तसाच प्रत्येक भारतीय पती आपल्या पत्नीबाबत करीत असतो. कदाचित रवीही. त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटतेय का? पूर्णिमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. नाही, कधीच नाही. मला माफ कर पुन्नू. तुला गमाविणे हे मला माझे अपयश वाटत होते. आणि ते यशात बदलण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो. मी फक्त माझ्याच बाजूने विचार करीत होतो. हे विसरून गेलो होतो की माझ्या अशा वागण्याचा परिणाम अन्य तिघांच्या आयुष्यावर होणार आहे. अजयच्या बोलण्यातून पश्चाताप डोकावत होता. हो ना, जर तू कधी माझ्यावर मनापासून प्रेम केले असशील तर तुला त्या प्रेमाची शपथ. यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा करू नकोस. या नात्याला आता येथेच पूर्णविराम दे. पूर्णिमाने वचन घेण्यासाठी आपला हात अजयच्या समोर ठेवला. अजयने तो घट्ट पकडला. पूर्णिमाने शेवटचे अज्जला प्रेमाने आलिंगन दिले. आणि त्यानंतर आपल्या या प्रेमाला पूर्णविराम देऊन आत्मविश्वासाने मुख्य दरवाजाच्या दिशेने पुढे गेली.